प्रमुख वगैरे आहेत सगळे इथे. आज खरं म्हणजे आम्हाला अतिशय आनंद वाटतो आहे की वसंतराव डावखरे यांच्याबरोबर आम्ही अनेक वर्ष काम केलं. पक्षवाढीसाठी सुद्धा त्यांनी नेहमीच मेहनत घेतली आणि अनेक वर्ष ते विधान परिषदेचे जे आहे उपसभापती सुद्धा होते. राजकारणात असताना सुद्धा एक अर्थात ठाण्याचे महापौर आणि अतिशय लहानपणापासून जे आहेत अतिशय अडचणीतून ते पुढे आले होते. परंतु त्यांचं वागणं जे आहे हे काय अजात शत्रूसारखं होतं. कुठलाही पक्ष त्यांच्यावर कधी नाराज वगैरे नाही. सगळ्या पक्षाचे लोक त्यांच्याकडे येणार, बोलणार आणि तेही सर्व पक्षांच्या कार्यकर्ते असतील, आमदार असतील. शत्रुत्वाची भावना कुठेही नाही, सगळ्या ठिकाणी मित्रत्वाची भावना. आणि म्हणून आम्ही त्यांना अजातशत्रू म्हणूनच म्हणायचो. त्यांचे चिरंजीव जे प्रबोध खरं तर त्यांनी फुलेशाहू आंबेडकरांच्या मार्गावर चालणारा आपला हा पक्ष जो आहे, सध्या सुनेत्राताई अध्यक्ष आहे, वसंतराव सुद्धा त्याच मार्गावरून चालत होते. त्याच मार्गावर जे आहे आमच्या बरोबर चालण्यासाठी जे आहे प्रबोध आणि त्यांचे कार्यकर्ते आलेले आहेत. खरं म्हणजे ते एक व्यावसायिक आहे आणि चांगला व्यवसाय आहे. मला जर सांगितलं की जिम्स वगैरे अमुक तमुक चांगलं म्हणजे योग्य अशा रीतीनं जे आहेत लोकांपर्यंत पोचायचं, लोकांच्या शारीरिकतेची जी आहे काळजी घेऊन त्यांना मार्गदर्शन करायचं, अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावर ते काम करत असतात. आणि मग त्यानंतर ठरवलं की ठीक आहे, जे पिताजींनी त्यांच्या ज्या रस्त्यावर त्यांनी आपली वाटचाल केलेली आहे त्या रस्त्यावर आपण जाऊन लोकांच्या अधिक सेवेमध्ये भाग घ्यावा. आणि मग म्हणून ते त्यांनी इच्छा प्रदर्शित केल्याबरोबर त्याबरोबर पक्षानं सुद्धा त्यांचं जे मनापासून स्वागत केलं. मी त्यांना तर सांगू इच्छितो की त्यांना अतिशय चांगली वागणूक या पक्षामध्ये निश्चितपणे मिळेल. कुठेही ते जे आहे मी नवीन आहे मग मला काय करतो असं काही नाही. या पक्षात नवीन जुनं वगैरे काही नाही. चांगलं काम करत राहील. राजकारणामध्ये तो आपोआपच लोकांच्या पुढे जातो. आपण सुद्धा चांगलं काम करावं. आपल्याला फार मोठा वारसा जे आहे लाभलेला आहे, तो मगापासून तुम्हाला सांगतात सगळ्यांना बसत राहतं. तर या अशा रीतीने जे आहे मजबूतीनं काम करा. तुमच्या पाठीमागे पूर्ण पक्ष, मग उपमुख्यमंत्री सुनेत्राताई असू देत किंवा आम्ही असू देत, भारतात कोणी आम्ही सगळे तुमच्या पाठीमागे भक्कमपणे आम्ही उभे राहणार. कुठे काय कोणाला आपल्याला काही, जसं मी मगाशीच सांगितलं की वसंतराव जे एक अजातशत्रू होते, सगळ्यांशी माहिती होती. आपल्याला पण काही कोणाशी काही दुश्मनी वगैरे तर नाही आहे. फक्त आपल्याला एक सामाजिक काम राजकीय पक्षातून करायचं आहे. त्यासाठी तुम्ही आला त्या निशंक मनाने राहा, काम करा. काही असेल सूचना तर सांगत चला, काही अडचण असेल तीही सांगत चला. कारण हा पक्ष जे आहे एक आम्ही कुटुंब म्हणून राहू इच्छितो, राहिलेलो आहोत आतापर्यंत. आणि ते प्रेम जे एकमेकांमध्ये जे आहे तसंच तुम्ही सुद्धा त्या कुटुंबामध्ये आज सक्रिय सहभागी होतात. त्याबद्दल मी तुमचं पुन्हा तुमचं अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला ह्या कामामध्ये निश्चितपणे शुभेच्छा देतो. आणि निश्चितपणे आपली वाटचाल पुढे होईल अशा प्रकारच्या शुभेच्छा आम्ही सगळे तुम्हाला. आदरणीय भुजबळ साहेब, ज्यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला,
ते आमचे तरुण सहकारी प्रबोध वसंतराव डावखरे आणि मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि सर्व पत्रकार बंधू. प्रबोध वसंतराव डावखरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. मी पक्षाच्या वतीनं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुमित्रा वहिनी, प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे आणि सगळ्यांच्या युवा नेते पार्थ पवार सगळ्यांच्या वतीनं मी प्रबोध डावखरेंचं पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो. प्रबोध डावखरे हे एक व्यावसायिक आहेत आणि जवळजवळ त्यांच्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये जे जिम्स आहेत 28-30 जिम्स ते चालवतात आणि आपल्या व्यवसायाच्या बरोबरच त्यांचे वडील कैलासवासी वसंतरावजी डावखरे यांच्या विचाराचा धागा पकडून शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराचा धागा पकडून काम करत आलेलं आहे. तसं पाहिलं तर वसंतराव डावखरेंचं गाव हे पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यामधलं हिवरे हे गाव आहे. वसंतरावजी डावखरे यांनी आपल्या उमेदीच्या काळामध्ये महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, तत्कालीन गृहमंत्री आणि अनेक पदावर काम केलेले पाटणचे स्वर्गीय श्री बाळासाहेब देसाई यांचे सुये साहेब म्हणून वसंतराव डावखरे साहेबांनी काम केलं. नंतर ते व्यवसायाच्या निमित्तानं ठाण्याला आले. त्यांच्या स्वभावामुळं त्यांनी थोड्याच अवधीमध्ये त्या ठाण्याच्या परिसरामध्ये लोकांच्यामध्ये एक प्रेम निर्माण केलं आणि त्याच्याच माध्यमातून मग ठाण्याचं महापौरपद असेल, विधान परिषद सदस्य असेल, विधान परिषदेचे उपसभापती असतील, अशी अनेक पदं त्यांनी भूषवली आणि महाराष्ट्रातलं जिंदादिल व्यक्तिमत्व म्हणून डावखरे साहेबांचा परिचय हा अख्ख्या महाराष्ट्राला आहे. आज ते दुर्दैवाने आपल्यामध्ये जरी नसले तरी त्यांना मानणारा सुद्धा वर्ग ठाणे जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये सर्वत्र आहे. आणि अशा आपल्या वडिलांचा वारसा घेऊन आज प्रबोध हे सक्रिय राजकारणामध्ये प्रवेश करत आहेत आणि माझी खात्री आहे की या संदर्भामध्ये ते निश्चितच पक्षाचं संघटन मग ग्रामीण भागात असो, ठाणे आणि त्या परिसरात असो, ते नेतृत्व करू शकतील आणि म्हणूनच त्यांचा हा स्वागताचा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे. ज्येष्ठ नेते आदरणीय भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते पुढे जात राहतील आणि माझी खात्री आहे की याच्यामधून त्यांच्या हातामधून एक चांगली लोकांची सेवा घडेल आणि एक तरुण नेतृत्व या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्वर्गीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करत होतो. आज दादा आपल्यामध्ये नाही आहे. माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष सुमित्राजी पवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम करायचं ठरवलेलं आहे. मी परत एकदा त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो
आणि या ठिकाणी थांबतो. त्यानंतर प्रबोध मानकेले प्रबोध डावखरे हे आपल्याला आपल्याशी इतिहास सांगतील. जय मल्हार, जय खंडोबा राया, जय श्री हनुमान. आज माझ्यासाठी आज मला टोटली हृदय भरून आलं आहे की आज माझ्या हा जीवनातला जाम महत्त्वपूर्ण दिवस आहे. ज्या पक्षामध्ये माझे वडील श्री वसंत डावखरेंनी मरते दम तक काम केलं, ज्या पक्षात ते आयुष्यभर त्यांनी या पक्षाला वाढवण्यासाठी म्हणजे त्यांचं पूर्ण जीवन गेलं या पक्षामध्ये, आज मला या पक्षामध्ये काम करायची एक संधी मिळते हे माझ्यासाठी खुशनशिबी आहे. आणि मी सगळ्यात प्रथम म्हणजे पार्थ दादांचा मनापूर्वक थँकफुल आहे की आज त्यांच्यामुळे आज मला या पक्षामध्ये एंट्री मिळाली आहे किंवा याला ही संधी मिळालेली आहे. श्री छगन भुजबळ साहेब, आमचे काका दिलीप वळसे साहेब, प्रमोदजी हिंदूराव, श्रीमती मनीषा तुपेजी आणि बाकीचे सिनियर लीडर्स, सॉरी समजा मी कोणाला गर्जे साहेब, सॉरी संजय बनसोडे साहेब, सॉरी जरा आज मन जरा काहीतरी भरलेलं आहे. जुनी आठवणी ज्या आहेत ते उमटतात आहेत. माझे वडील जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये, तेव्हा मला त्यांनी असं नर्सला सांगून आतमध्ये बोलून घेतलेलं, कधी राजकारणामध्ये तुला वाटलं का जायचं आहे किंवा त्याच्यामध्ये काम करायचं आहे तर बेटा हा पक्ष कधी सोडू नको ज्याच्यावर मी शेवटपर्यंत राहिलोय. तेव्हाच मी त्यांना आश्वासन दिलेलं, जेव्हा केव्हाही राजकारणाचा मी विचार करेल तेव्हा 101% एकच पक्ष असेल, तो आहे राष्ट्रवादी. शाहू फुले आंबेडकरांची विचाराचा हा पक्ष माझ्या रक्तात मिसळलेला आहे. माझ्या वडिलांच्या टायमाला जे राष्ट्रवादीचं ठाण्यामध्ये वर्चस्व होतं ते मी परत पुन्हा आणेल हे त्याचं मी आज इथे एक कसम खातो. आणि हा मराठा जिथपर्यंत जिवंत आहे राष्ट्रवादीसाठी काम करेल, याचं वाढवणीसाठी काम करेल आणि ठाण्यामध्ये परत राष्ट्रवादी नंबर 1 वरती आणून ठेवेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. गुड, चला धन्यवाद. सर्व पत्रकार बांधवांचे या ठिकाणी आपण आल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आभार व्यक्त करण्यात आले आहे. आणि आपल्या सर्वांना मिळते की ही पत्रकार परिषद इथे संपली अशी पक्षातर्फे जाहीर करण्यात आली. पेट्रोल डिझेलच्या अनुषंगाने काही प्रश्न माईक द्या ना. काय झालं? पेट्रोल होत आहे का? पेट्रोल डिझेलच्या अनुषंगाने प्रश्न आहे. पेट्रोलचं मग काय करायचं? पेट्रोल डिझेलची आता टंचाई महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जाणवते. शेतीची कामे एकीकडे सुरू असताना पेट्रोल डिझेल मिळत नाही, त्यामुळे कामं देखील बंद आहेत. अशा वेळी पेट्रोल डिझेलच्या अनुषंगानं अन्न नागरी पुरवठा खात्याकडून काही नियमावली करण्यात आली आहे का? आणि केरोसिनच्या बाबतीमध्ये तुम्ही म्हटलं होता केवळ 1 महिन्याचा साठा आहे, तर त्याचं पुढचं नियोजन काय होत आहे का? आमच्याकडे पेट्रोल डिझेलचा 1 महिन्याचा साठा आहे. केरोसिनचा साठा भरपूर आहे. आणि जिथे जिथे आम्हाला काही तक्रार येतात त्या ठिकाणच्या तक्रारी ताबडतोब ऑफिसतर्फे सोडवल्या जातात. त्याच्यासाठी जे काही अधिकारी जे आहेत ते खास नेमलेले आहेत. ते कुठेही अशी टंचाई होऊ नये आणि झालीच तर ताबडतोब त्याच्यावर मार्ग काढला पाहिजे यासाठी ते IAS ऑफिसर्स आणि त्यांचे सहकारी संपूर्ण एक ऑफिस ठेवलेलं आहे. ते काम करत आहे त्याच्यामध्ये. केरोसिनच्या बाबतीमध्ये मला पुन्हा सांगायचं आहे की केरोसिन आमच्याकडे
जवळजवळ 4,500 किलो लिटर आहे. फक्त ते केरोसिन विकणारी जी साखळी जी आहे अनेक वर्षाची होती, ती मध्ये केरोसिन आपण बंद झाल्यामुळे जे आहे ती साखळी तुटलेली आहे आणि त्या व्यवसायातले लोक इतर व्यवसायात गेलेले आहेत. आणि म्हणून आम्ही सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की ज्यांना पाहिजे असेल परवाना त्यांना आम्ही परवाना देतो. ज्यांचे जुने परवाने ते त्याचं नूतनीकरण करू आणि मुख्य विक्रेता, सबविक्रेता वगैरे जे आहेत, ज्यांना ज्यांना ह्या गोष्टी पाहिजे आहेत त्या विनाविलंब ज्या आहे परवान्यांच्या गोष्टी, परवानगी देण्याच्या कागदपत्राच्या विनाविलंब ह्या जिल्हाधिकाऱ्याकडून आणि आमच्याकडून केल्या जाते. आता ही आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की हा प्रश्न जो आहे हा मुळात जागतिक प्रश्न आहे. हा फक्त आपल्या मुंबईचा, महाराष्ट्राचा किंवा ह्या देशाचा नाही. तर ही जी काही इराण, अमेरिका आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी चाललेल्या आहेत, होर्मुझची खाडी वगैरे, आणि तिथून सगळ्या जगालाच हा जो आहे हा पुरवठा जो आहे कमी जास्त प्रमाणात होतो. आणि त्यामुळे युरोपपासून तर जपानपर्यंत अक्षरशः अमेरिकेमध्ये सुद्धा त्याचे भाव वाढलेले आहेत डिझेल पेट्रोलचे. तर या अशा रीतीने एक हा जागतिक प्रश्न आहे. तरीसुद्धा या सगळ्या पार्श्वभूमीवर सन्माननीय मोदी साहेबांनी जे आहे नवीन नवीन अनेक देश जे आहेत ते धुंडाळलेले आहेत आणि त्यांच्याकडून आपल्याला डिझेल पेट्रोलचं आवक कशी होईल त्यासाठी प्रयत्न करतो. थोडी अडचण जगाची असेल, मोठी अडचण, त्याच्यात थोडी अडचण होऊ शकते, नाही असं नाही. पण मला असं वाटतं की इतर देशांच्या मानाने अतिशय चांगली परिस्थिती आज तरी आपल्या देशामध्ये आहे. नियमावली चालू शकताना काही तुम्ही नियमावली काही आणायचे विचार करताय का तुम्ही पेट्रोल डिझेलच्या? तूर तर काही नाही, तूर तर आमच्याकडे आहे आणि भारत सरकारने जर काही नियमावली पाठवली तर आम्ही ते पाठवू. आणि तुम्हाला मी सांगितलं की PNG गॅस जो आहे, पाईपद्वारे गॅस, जिथे जिथे पाईपलाईन गेलेले आहे तिथे तिथे त्यांनी जून 30च्या अगोदर जे आहे अर्ज करायचा आहे. आणि वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कंपन्या त्या पाईपलाईनचं काम करत आहेत, गॅस पुरवण्याचं काम करत आहेत, जोडण्यात येण्याचं काम करत आहेत, ते करणार आहेत. जर पाईपलाईन तिथे असताना गेले असताना सुद्धा तुम्ही अर्जसुद्धा नाही केला तर LPGचे सिलेंडर बंद केले जातील, हे मी पहिल्यापासून सांगतो आहे. तुम्ही अर्ज करा, कदाचित काम नाही झालं पण तुमचा अर्ज आहे तिथे, त्यामुळे तुम्हाला ते LPG सिलेंडर मिळत राहील. पण पाईपलाईनचं जाय नंतर काम पूर्ण झाल्यानंतर बंद होईल. पण तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि अर्जसुद्धा नाही केला. तुम्हाला पुन्हा एकदा सगळ्यांना सचेत करायचं आहे की तुम्ही अर्ज करा. जिथे जिथे पाईपलाईन्स गेलेल्या आहेत, गॅसच्या पाईपलाईन्स, त्या ठिकाणी 30 जानेवारी 30 जूनच्या अगोदर आणि आपला क्लेम ठेवा. काल शरद पवार साहेबांनी मोदी साहेबांचं कौतुक केलं, त्यामुळे संजय राऊत जरा नाराज झाले. ते म्हणतात की महाविकास आघाडीतल्या आमचा तरी पक्षाचं असं काही मत नाहीये की मोदी साहेब ही सिच्युएशन चांगल्या पद्धतीने हँडल करतात. असं आहे की आदरणीय पवार साहेबांचं चांगल्याला चांगलं ते म्हणतात, कौतुक करतात. ते आजची काही एकच गोष्ट नाही, अनेक वेळेला मोदी साहेब अनेक वेळेला ज्या स्वतः मोदी साहेबांनी सांगितलं की राजकारणामध्ये ते माझे मार्गदर्शक राहिलेले आहेत. ज्या वेळेला पवार साहेब कृषीमंत्री होते आणि ते विरोधात होते मुख्यमंत्री गुजरातचे, पवार साहेबांनी स्वतः तिथे जाऊन ते कुठल्या पक्षाचा हा विचार कधी केला नाही आणि कृषीच्या माध्यमातून गुजरातची उन्नती कशी होईल त्यासाठी सहकार्य केलं, त्यांना मार्गदर्शन केलं. त्यामुळे पवार साहेबांचं काम करण्याची पद्धती वेगळी आहे. ते एक विरोधी पक्षाच्या याला विरोधी पक्ष म्हणून समजतात, शत्रू पक्ष म्हणून समजत नाही. परंतु यासाठी आहे की शरद पवारांची भूमिका ही दुहेरी वाटते का? कारण की अजिबात नाही. ज्या वेळेला राष्ट्रीय प्रश्न निर्माण होतात आणि योग्य रीतीने हाताळणी त्याची होते असं त्यांना दिसलं, त्या वेळेला त्यांच्याबरोबर ते उभे राहतात. परंतु राहुल गांधी एकीकडे भाजपच्या विरोधात लढतात. असं तो प्रत्येकाचा जो आहे ना विचार करण्याचा मुद्दा वेगळा आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. पण पवार साहेब हे अतिशय ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांची जे सर्व पक्षांबरोबर
तसे चांगले संबंध आहेत. राजकारणामध्ये ते विरोध करतील, पण काही चांगल्या गोष्टी तयार झाल्या आणि देशापुढचे काही प्रश्न निर्माण झाले तर त्याच्यामध्ये सहकार्य करण्यासाठी सुद्धा ते पुढे असतात. मराठवाड्यामध्ये सर अनेक ठिकाणी रेशनिंग मराठवाड्यात अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेलवर रेशनिंग सुरू असल्याची परिस्थिती आहे. मोजकच डिझेल देत आहेत. असं आहे की मराठवाड्यातला एखादा कुठला तुम्ही जिल्हा तालुका काही सांगितलं तुम्ही जनरल स्टेटमेंट आपल्या देशामध्ये हे असं नाही करणार. कुठे झालं असेल तर कुठे झालं असेल तर त्या ताबडतोब आता आम्ही मंत्रालयात जाऊन त्याची चौकशी करतो. सर एक प्रश्न आहे की आज आता हा पक्षप्रवेश झालाय, सुनील तटकरे साहेब आले नाहीत, काही कामामध्ये असतील. आता आम्ही आहोत ना, हा पक्ष जेव्हा निर्माण झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तर पवार साहेबांच्या खांद्याला खांद्याला छगन भुजबळ होते का नाही स्थापनेपासून. त्यामुळे ती ज्येष्ठता जे आहे ते आहे. त्यामुळे तर त्यांनी काय ज्येष्ठ नेते म्हणतात सगळं. काय हरकत आहे? पक्ष निर्माणच झाला या शेजारच्या एटेनमध्ये मध्ये. हे जन्मस्थान आमच्या पक्षाचं. घटना तिथेच लिहिली गेली, झेंडा तिथेच तयार केला गेला, चिन्ह सुद्धा तिथेच तयार केलं गेलं, 1000 ॲफिडेव्हिट्स ते सुद्धा तिथेच तयार केले. शेजारीच आहे तुम्हाला एटेन. आणि हल्ला सुद्धा तिथेच माझ्यावर झाला. वाचलो ही गोष्ट. यालाच जोडून प्रश्न आहे. खरं तर राष्ट्रीय कार्यकारिणीची जी लिस्ट आली आहे त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांचं पद नाहीये. आता ते नाराज आहेत का पक्षात? त्याचमुळे ते पक्षाच्या वेगवेगळ्या बैठकांना किंवा कार्यक्रमांना आताच जे आहेत ना सुनील तटकरेचे आणि आम्ही 1.5-2 तास आताच आम्ही जे सुनेत्राताई, पार्थदादा वगैरे जे त्यांच्याबरोबर बसलेलो होतो, चर्चा चालू होती. तुम्ही कशाला पेटवी करता? परंतु सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, शरद पवारांना भेटतात त्यावेळेस मात्र एक समजा डिझेल पेट्रोल कमी आहे, दुसरीकडे आग्रह खातर सुनील तटकरे यांनी माणिकराव कोकाटे यांचं खातं काढून घेण्यास अजित पवारांना भाग पडल्याचं वक्तव्य उदयकुमार आहेर यांनी केलं. कसं पाहताय? तर ते फार चुकीचं आहे. असं काही नाही. आणि सुनील तटकरे हे सुद्धा एक मॅच्युअर्ड नेते, अध्यक्ष राहिलेले आहेत कित्येक वर्ष आमच्या पक्षाचे. हे जे आहे फार चुकीचं स्टेटमेंट आहे. ते जे काही केलं ना ते कोण तो बाबा आणि त्या बाबाच्या सांगण्यावरून, बाबाच्या सांगण्यावरून असं काही राजकारणामध्ये आम्ही काही करत नाही, तेही काही करत नाही आणि संपूर्णपणे चुकीचं आहे. आता कोकाट्यांच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय काय त्या गोष्टी झाल्या असतील तर आमचे जे अध्यक्ष असतात ते आमच्या बाबतीत, यांच्या बाबतीत, त्यांच्या बाबतीत, कोकाट्याच्या बाबतीत, अजितदादा, आता सुनेत्राताई ते निर्णय घेत असतात. त्याच्यामध्ये कोणीतरी असं करून कोणाचं तरी काहीतरी अतिशय थोडक्यात मी अतिशय बालिश स्टेटमेंट आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या, मात्र अनेक ठिकाणी अजूनही जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडलेल्या नाहीत. असं असताना त्या ठिकाणची निवडणूक घेणं योग्य आहे. आता नियम जर असेल तिथे 75% मतदार आहेत तर त्या जिल्ह्यामध्ये निवडणुका घ्या. त्याच्यामुळे काही ठिकाणी जिल्हा परिषदेच्या जरी निवडणुका नाही झाल्या तर त्या भागामध्ये इतर बाकीचे जे काही मतदार असतील, मग महानगरपालिकेचे असतील, नगर परिषदांचे असतील, हे जे आहे ते 75% जर असतील तर त्यांच्या निवडणुका होणार. त्याप्रमाणे त्या लागलेल्या आहेत. आणि त्याची चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे. चंद्रशेखरजी बावनकुळे हे देवगिरीवर आलेले होते. त्यांनी सुनेत्राताई, पार्थदादा, जय, सुनील तटकरेजी, मी स्वतः तिथे होतो. आणि या बाबतीमध्ये कुठे कुठे आपल्याला लढता येईल, काय करतात याच्याबद्दल चर्चा सुरू झालेली आहे. पक्षाचं पत्र 29 एप्रिलला गेलेलं होतं. मला पण आता पत्र जे आहे निवडणूक आयोगाला कधीपर्यंत जाईल? कारण की सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल राष्ट्रीय कार्यकारिणीत आहेत, परंतु त्यांना पद नाहीये, प्रदेशाध्यक्ष, कार्याध्यक्ष. जेव्हा पाठवू तेव्हा कळेल तुम्हाला. अजितदादा यांच्या अपघातासंदर्भात काल एक मोठा दावा रोहित पवार यांनी केला. त्यांनी असं म्हटलं की खराचे अनेक कनेक्शन या अपघाताशी त्यांनी असल्याचं म्हटलं. ज्या दिवशी दादांचा अपघात झाला त्याच दिवशी खराच्या फोनवरती अनेक फोन गेले, अनेक पुरावे CID कडे दिलेले आहेत, मात्र चौकशी आमच्या ज्या अध्यक्ष सुनेत्राताई, ज्या उपमुख्यमंत्री आहेत आणि राष्ट्रीय अध्यक्ष आहेत,
त्यांनी या बाबतीमध्ये फार स्वच्छ स्टेटमेंट केलेलं आहे की ज्या वेळेला ह्या सर्व तपास यंत्रणेचा जे तपास हातात येईल त्यावेळेला भाष्य करणं योग्य राहील असं त्यांनी स्वतः स्वच्छ स्टेटमेंट तुमच्याकडे केलेलं आहे. तपास सुरू आहे. चल राज्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये कांदा प्रश्न जो आहे तो मोठ्या प्रमाणात तुला कोणी जर माझ्या जिल्ह्यात 7-8-10 जिल्ह्यामध्ये आहे कांद्याचं परंतु आंदोलन लासलगावमध्ये होतं. लासलगावमध्ये मुख्य बाजारपेठ आहे आणि म्हणून तिथे जे आहे मी सुद्धा कॅबिनेटमध्ये सुद्धा अनेक वेळा प्रश्न निर्माण उभे केले. सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं. नांदेड आणि तर दिल्लीच्या लोकांशी चर्चा केली आणि 1235 रुपये हा भाव हा त्याने जाहीर केला. आता काही लोक जे आहेत त्याच्यावर टीका करतात कमी आहे जास्त आहे, परंतु एक सवलत जी एकदमच 1 रुपयाला उतरला होता काका, तर त्या पार्श्वभूमीवर आज 1250 रुपये क्विंटल हा भाव त्यांनी जो आहे आणि आम्ही तेही सांगितलं नाफेडने हे जी खरेदी आहे ती मार्केट कमिटीमध्ये येऊन करावी म्हणजे मग शेतकऱ्यांना नुकसान होणार नाही, फायदा मिळेल. महायुतीमध्ये एकमेकांच्या घटक पक्षातले सदस्य घेणार नाही अशा पद्धतीने महायुतीमध्ये जाताना एकमेकांच्या पक्षातल्या सदस्यांना घेणार नाही अशी भूमिका घेण्यात आली होती. काल परवा तुमच्या अनंत परांजपे एकनाथ शिंदे सेवेत गेले. आज प्रमोद डावखरे आपल्या पक्षात येताना त्यांचे बंधू प्रबोध कुठच्याही राजकारणाचे राजकीय पक्षाचे मेंबर नव्हतेच, होते का सक्रिय अनंत परांजपे होते, ते मान्य केलं. आता ठाण्याचं पण थोडंसं वेगळं राजकारण असलं तर मला काही कल्पना नाही. महा भेटल्या तर मी त्यांना विचारलं काय सर रोहित पवारांनी आपल्याच पक्षातील लोकांवर नाराजगी व्यक्त केली. भाजप विरोधात भूमिका घेत नाही, आंदोलनात देखील सहभागी होत नाही. रोहित पवार म्हणतायत आपल्याच पक्षातील त्यांना तसा तो अनुभव आला असेल काय, त्याच्यामुळे त्याने ते बोललं तर आपण त्याच्यावर काय भाष्य करणार. त्यांची ती एक ते दुःख आहे, चिंता आहे की लोक जे आहेत लढ्यांपुढे येत नाही. स्वतःला माहिती घेताय का तुमच्यासोबत? हां राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला जे आंदोलनात नसतायत किंवा काय म्हणतात रोहित पवार स्वतः त्यांच्या पक्षाचे नेते म्हणतात, अशा वेळी कुठेतरी तुमच्यासोबत येण्यासंदर्भात काही हालचाली किंवा काही असं होऊ शकतं? तुम्ही काय निरोप असेल तर सांगा काय. धन्यवाद.